गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे बैलपोळा आणि आज आहे 22 ऑगस्ट। तर हा श्रावणातला शेवटचा दिवस आहे आणि आज बैलपोळ्याचा सण हा उत्साहात पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो। अजूनही काही भागामध्ये वेगवेगळ्या दिवसाला साजरा केला जातो, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आज साजरा करतात हा सण मी लहानपणापासून बघत आलेले आहे। माझ्या घरीसुद्धा बैल होते। वडील खूप छान असे बैलांना सजवायचे आणि बैलजोडी सजावट करून अगदी वेगळ लावून ते खूप छान पोळ्याचा दिवस आला की आमचा आनंदाचा दिवस असायचा। मुलं पतंग वगैरे उडवत राहायचे। आता आपण ते दिवस आता राहिलेले नाहीत। आता खूप दिवस बदललेले। आता शेती पण बैलावर परवडत नाही आणि आता आधुनिक ट्रॅक्टरनीच केली जाते। काम लवकर वेळेत होण्यासाठी ट्रॅक्टर तशी यंत्रक्रांती गरजेची सुद्धा आहे, पण बैलांना सुद्धा आपण विसरून जमत नाही। आता बघा सकाळची तयारी माझी झालेली आहे आणि आता आधुनिक जगाप्रमाणे आपण सुद्धा चाललं पाहिजे, म्हणून आता बैल जोडीवर शेती करणं शक्य नाही, त्यामुळे आता नवीन स्वीकारलेही पाहिजे। आता बघा टिफिन चाललेले आहेत आमचे आणि आता पुढच्या दिवसभराचं रुटीन आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पूर्ण आमचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला थोडक्यात समजणार आहे। आता पोरं गेल्यानंतर बघा आमची देवपूजा रेग्युलर आपली रोज असते तीच आपली झालेली आहे। खूप छान असं बाहेर वातावरण आहे। पाऊस कमी झाल्यामुळं छान वाटते, आनंदी वातावरण वाटते असं हिरव्या पानांकडे बघून असं। आणि आता तुम्हाला एक पिठाच्या डब्याबद्दल एक महत्त्वाची सूचना मला सांगायची। माझ्याकडे एक म्हणजे त्यांच्या घरात 2-3 सोना आहेत अशा एक ताई आल्या होत्या। आता मी नाव नाही सांगणार त्यांचं, पण त्या ताईंनी मला काय सांगितलं की माझ्या घरी पिठाचा डबा कधीच घासला जात नाही, काही नाही, तू घासते मी घासते म्हणण्यात पीठ तसंच डब्यात टाकलं जातं दरवेळेस म्हटल्या। आणि त्या पिठामध्ये काय झालं तर त्या कधी एकदा सोना सगळ्या माहेरी गेल्यानंतर त्या गेल्या आजी पिठाच्या डब्याला, तर त्यात त्यांना खूप साऱ्या आळ्या दिसल्या, जाळ्या दिसल्या। त्यामुळं पावसाळ्यात जाळ्या आळ्या होणं साहजिक आहे, पण त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची तर दरवेळेला दळण आणलं की आपण डबा घासून उन्हात थोडा वाळवून घ्यायचा आणि कोरड्या डब्यात पीठ ओतून ठेवायचं, गरम पीठ ओतून ठेवायचं नाही। त्यामुळं मी आज म्हटलं हे मी पण करत होते आणि त्या आजीने मला सांगितलं। म्हटलं बरं झालं तुम्ही मला सांगितलं, बाई असं खूप जणींचं होतं असेल। म्हटलं आपण ह्यातनं थोडंसं सांगावं, तसं ज्ञान देणारे खूप आहेत, पण मी काही जास्त देत नाही, आपलं रेग्युलरचंच सांगते मी। तुम्हाला आवडलं तर घ्या तुम्ही। तर दरवेळेस मी सुद्धा पीठ संपलं की डबा घासून स्वच्छ करून त्याच्यात नवीन पीठ टाकते आणि पीठ थंड झाल्यानंतर टाकते। आता एवढंच करायचं, मग जाळीआळी होत नाही। आता आमची दुपारची जेवणाची तयारी झालेली आहे आणि पिठाचा डबा हा कोरड्या जागेत ठेवायचा, म्हणजे ओलसर जागेत ठेवला तर त्याला सुद्धा जाळीआळी लागते। आता बघा आमची शाळा आलेली आहे, शाळेतून मुलं आलेली आहेत, दुपारी लगेच आलीच। आता 1-1:30ला घरी आले की झालं आता दुपारचे आमचे जेवणं होणारच आहे। तर पोरांना जेवायला वाढल्यानंतर आता दुपारनं केस धुतले होते आज मी, आणि आम्ही एक मशीन आणलेलं आहे केस स्ट्रेटनिंगचं, गायत्रीला न्यायचं आहे ते तिकडं कॉलेज तिच्या हॉस्टेलवरती न्यायचं आहे तिला। त्यामुळं आता ती म्हणली बघू आधी तुझ्या केसांवरती ट्राय करून बघूया आपण मशीन चालते कसं काय मम्मी बघू, म्हणून ती 2 दिवस झाले माझ्या मागं लागली होती, पण म्हणलं मलाच वेळ नव्हता म्हणून राहिलं होतं ते। आज तिनं आता माझा वेळ घेऊन मला बसवलेला आहे आणि मला म्हणली तुझे केस होतात का बघू आपण, तुझ्या जास्त केसांवरती ट्राय करून बघू मशीन काय कसं आहे, काय चांगलं आहे, आपण 4 दिवस वापरल्यानंतर त्याची क्वालिटी कळेल आपल्याला। मग ठीक आहे म्हटलं। मग आता तीच माझे केसाचे स्ट्रेट करत आहे तिने सरळ, तसे तर माझे वाकडे नाहीतच, पण आता ती माझे अजून त्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे आता। मग ती म्हणली बघू तुझ्या जास्त केसांवरती मशीन चाललं तर ओके म्हणायचं। बरं ठीक आहे म्हणलं। मग अजून दुकानदाराची वॉरंटी गॅरंटी म्हणली इथंच मी आहे अजून 8 दिवस, तोपर्यंत समजेल आपल्याला कसं आहे काय, पण छान आहे मशीनचं चांगलं वाटतंय ते तरी सध्या तरी। मग ते करले पण होतात अजून, ते काय क्रंची होतात, असे 2-3-4 प्रकार त्यामध्ये होतात त्या मशीनमध्ये। स्ट्रेटनिंगचं मशीन जास्त महाग नाही आहे, ऑनलाईन थोडेसे वेगळे होते, पण आम्ही दुकानात जाऊन आणलेलं आहे, त्याची 1 वर्षाची वॉरंटी आहे। मग हे म्हणली असू दे चांगलं आहे ठीक आहे, आपण एखादी वापरले व्यवस्थित तर चांगलं टिकतं। पण आता बघू म्हणली तुझ्या लांब केसांवरती, माझ्या लांब केसांवरती प्रयोग चालू आहे। माझे केस तसे लांब आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी पण त्याचं असं देशी पद्धतीने सगळं माझं हे करते। अजून मी डाय वगैरे केसांना लावत नाही आहे, मी जास्त तर जास्वंदाचं तेलच वापरते। माझा तेलाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल जास्वंदाचा, म्हणजे 2-3 महिन्याला तर मी ते स्वतः तेल बनवून आपलं पॅराशूटच्या तेलामध्ये तेल बनवूनच मी जास्वंदाचं तेल लावते। बघा आता तिनं गायत्रीने थोडंसं आता सिरम लावले माझ्या केसांना, मला म्हणते अजून तुझे केस काळे आहेत मम्मी, अजून जास्त पांढरे झालेले नाही। तर मग म्हणलं ठीक आहे बाई, मला आता मागचं दिसत नाही तुला दिसतंय,
तर ते मला मग ती व्हिडिओ काढून तुला दाखवते. हे आमची चर्चा चाललेली होती. आता तिनं सागरवेणी पण घालून दिलेली आहे माझी, आणि ती नेहमीच माझी लांब केस आहेत, बघू तुझे वेगवेगळ्या वेण्या घालू का करू का, माझ्यासारखी मागं असते पाठीमागं, पण मलाच वेळ नसतो तिच्यापाशी तेवढं करत बस. तुम्हाला सुद्धा असे काळे आणि लांब केस हवे असतील तर माझा तेलाचा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बघा ही मशीन कोणतं आणलेलं आहे तुम्हाला दाखवते. खूप छान आहे मशीन. ऑनलाईन पण आहे हे, आणि ऑफलाईन मग म्हणलं आम्ही दुकानात इथं आता भेटते तर आपण घेऊन टाकू दुकानातूनच. आता बघा हे असं मशीन आणलेलं होतं आम्ही हे, आणि ह्या मशीन आम्हाला छान मिळालेलं आहे. 1100 रुपयेच आहे, जास्त काही महाग नाही आहे, आणि वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे, आणि ही केमी कंपनीचं मशीन आहे. आणि चांगलं वाटलं आम्हाला, इतर कंपन्यांपेक्षा थोडं बरं वाटलं. किंमत पण थोडी रिजनेबल वाटली आपली. जास्त काही वापरायचं नाही, कधी तर वापरायला आपल्याला लागतं. आपलं काही पार्लर नाही आहे, कधी तर वापरायला काहीतरी म्हणली ठीक आहे मम्मी, म्हणून ते घेतलं आम्ही. तुम्हालाही आवडलं तर तुम्ही याच कंपनीचं घ्यायचं असेल तरी घेऊ शकता. आता बघा संध्याकाळची आमची भाजी निवडायची तयारी चालू आहे. तर जेवण वगैरे उरकल्यानंतर आम्ही भाजी निवडून सकाळच्या डब्याची तयारी करून ठेवावी लागते, म्हणून आता मी असं आमचा आज बैलपोळ्याचा दिवस गेलेला आहे. असं हे दिवसभराचं रुटीन आमचं संपलेलं आहे आता संध्याकाळी. मग आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून सांगा, आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.